90s किड्स, लहानपणी पावसामध्ये घरात अशा छत्र्यांचं घर बनवून कोण कोण खेळलंय घर घर? प्रत्येक 90s किड्सने ना आयुष्यात एकदा तरी असं छत्र्यांचं घर नक्कीच बनवलेलं असेल. बाहेर पाऊस पडतोय, विजा चमकतायत, गडगडतय आणि आतमध्ये कोझी आणि सेफ फील व्हायचं एकमेव आपलं ठिकाण होतं. काय मजा यायची ना यार खेळायला. माझी ना सगळ्यात जास्त रडारड ना शाळेत जायच्या वेळेला असेल. रोज सकाळी उठून ना पप्पा बरं नाही वाटत आहे, ताप भरलाय असं गंडवायला ट्राय करायचो, पण तरी पण पप्पा मला शाळेत पाठवायची. मला वाटायचं मी चांगलं गंडवतोय, पण बाप होत आहे. जेवढं शाळेत जायला जीवावर यायचं ना तेवढीच मजा शाळा सुटल्यावर पावसात भिजत मस्ती करत पाण्यामध्ये उड्या मारत यायला यायची. ऑलमोस्ट रोज भिजून यायचो मी. शाळेत मस्ती करत जाणारे 90s किड्स आता स्वतःच्या पोरापोरीनं सोडायला शाळेत जायला लागले. काय पटकन मोठे झालो ना यार आपण. एवढ्या वर्षांमध्ये काही गोष्टी तर नक्की बदलल्या, पण दोन गोष्टी अजून तशाच आहेत. एक म्हणजे पाऊस आणि दुसरं हे डाबर च्यवनप्राश. माझं तो खूप फेवरेट होतं. हे पावसात भिजून मस्ती करून सुद्धा आम्ही स्ट्रॉंग आहोत माहितीये या डाबर च्यवनप्राशमुळे. ज्याच्यात असलेल्या घटकांमुळे बॉडी फुल एनर्जेटिक आणि ताजीतवानी राहते. ह्याच्यामध्ये ब्राह्मी आणि अश्वगंधा आहे, ज्याच्यामुळे तुमची मेमरी एकदम शार्प राहते. म्हणूनच तर 90s चे किस्से आज पण मला एकदम मस्त आठवतात. लहानपणासारखं ह्या वर्षी पण मन भरून पावसाचा आनंद घ्या आणि टेन्शन घेऊ नका हो. तुमची काळजी घ्यायला डाबर च्यवनप्राश आहे ना.